देशभरात हशा आणि टीकेचा विषय ठरल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आता मीरा रोड पुलावरील उघड डिझाईन त्रुटी दुरुस्त करण्यासाठी हालचाली करत आहेत. अधिकाऱ्यांनी खासगीपणे मान्य केले आहे की ही गंभीर रचनात्मक चूक होती आणि त्यामुळे संस्थेला मोठा फटका बसला आहे. सोशल मीडियावरील सततची ट्रोलिंग, संतप्त प्रवासी आणि नगररचना तज्ज्ञांच्या टीकेमुळे वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार, सल्लागार आणि इतर संबंधित घटकांपैकी मॅरेथॉन बैठका घेत प्रकल्प वाचवण्याचा आणि विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की हा प्रकार जनसंपर्क आपत्तीत बदलल्यानंतर प्राधिकरणाला तातडीने पावले उचलावी लागली. हा पूल राष्ट्रीय विरोधाचा विषय बनला आहे. कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे अंतर्गत चर्चांची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. 2+2 लेनची रुंदी, मध्यभागी विभागणी आणि क्रॅश बॅरियरसह सुमारे 17 मीटर आहे, तर टेपर केलेला भाग सुमारे 8.5 मीटर आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर अचानक निर्माण झालेला अरुंद मार्ग टाळण्यासाठी 2 लेनची रुंदी हळूहळू कमी केली जाईल. भारतीय रस्ते काँग्रेस मार्गदर्शक तत्वांनुसार भाईंदर पूर्वेकडील आझाद नगरकडे जाणाऱ्या 2 लेन भागावर सुमारे 70 मीटरचा उतार तयार केला जाईल. आम्ही विविध अलाइनमेंट अँगलचाही विचार करत आहोत. चर्चा सुरू आहे आणि पुढील काही दिवसांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि संपर्क सुधारण्यासाठी बांधण्यात आलेल्या या पुलाने मात्र बाहेर पडताना अचानक लेन अरुंद होण्यामुळे संताप उसळला. या दोषपूर्ण रचनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि देशभरातून उपहास झाला. त्यामुळे अभियांत्रिकी मानके, नियोजनातील त्रुटी आणि जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. MMRDAतील सूत्रांनुसार अनेक दुरुस्ती पर्याय सध्या विचाराधीन आहेत. प्राधिकरणावर झालेल्या तीव्र टीकेनंतर अनेक पर्यायांचा आढावा घेतला जात आहे. प्रचंड ऑनलाईन ट्रोलिंगमुळे आम्हाला संपूर्ण आराखड्याचा पुनर्विचार करावा लागला, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आणि बॉटलनेकचा धोका कमी करण्यासाठी एक लेन बंद करण्याचाही पर्याय विचारत आहे. दुसरा पर्याय म्हणजे IRC मार्गदर्शक तत्वांनुसार सुमारे 70 मीटरच्या अंतरावर 2 लेनची रुंदी टप्प्याटप्प्याने कमी करणे. वाहनांना वेग कमी करून सुरक्षितरित्या एकत्र येण्यासाठी हा हळूहळू उतार अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याच्या डिझाईनमध्ये याचा पूर्णपणे अभाव होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. मीरा रोडचे रहिवासी आणि वकील कृष्णा गुप्ता म्हणाले, सध्याची रचना मूलभूत वाहतूक अभियांत्रिकी तत्वांचे उल्लंघन करते. कोणताही पहिल्या वर्षाचा सिव्हिल अभियांत्रिकी विद्यार्थी सांगेल की अचानक लेन कमी करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणे आहे. या प्रकरणामुळे MMRDA अंतर्गत पातळीवर हादरले असल्याचे मान्य केले जात आहे. मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत प्रकल्पांमध्ये हेतूपेक्षा अंमलबजावणीवरून वाद निर्माण होण्याची जुनी समस्या पुन्हा अधोरेखित झाली आहे. तत्काळ जबाबदारी निश्चित न झाल्याने जनतेचा रोष अधिकच वाढला. गदारोळ असूनही दोषपूर्ण डिझाईन मंजूर करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही किंवा कारवाई झालेली नाही. सूत्रांनुसार सध्या लक्ष दुरुस्तीवर आहे, जबाबदारी निश्चित करण्यावर नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले, त्यांच्या चुकीमुळे आम्ही रोज जीव धोक्यात घालतो. संपूर्ण देश हसू लागल्यानंतरच MMRDA जागे झाले. ते पुढे म्हणाले, सुमारे 100 कोटी रुपये दोषपूर्ण डिझाईन असलेल्या पुलावर वाया गेले. कंत्राटदाराला अद्याप काळ्या यादीत का टाकले नाही? MMRDA प्रमुख संजय मुखर्जी दर 10 दिवसांनी अभियंत्याला साईटवर पाठवतात. मग ही चूक त्यांच्या निदर्शनास आली नाही का? पूल बांधला जात असताना ते झोपले होते का? जर डिझायनर चुकीचे नव्हते तर आता ते दुरुस्त करण्यासाठी मॅरेथॉन बैठका का घेत आहेत? दरम्यान सुमारे 300 मीरा रोड रहिवाशांनी MMRDAला पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशी आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. धोकादायक बॉटलनेक फ्लायओव्हर बाबत MMRDA आयुक्त, सिस्ट्रा सल्लागार संस्था आणि जयकुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंत्राटदारावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. गोल्डन नेस्ट मीरा भाईंदर येथे मेट्रो लाईन 9 अंतर्गत बांधण्यात आलेल्या धोकादायक उड्डाणपुलाबाबत ही तक्रार आहे. हा प्रकल्प MMRDAकडून जयकुमार इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडद्वारे अंमलात आणला असून सिस्ट्रा यांनी सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. उड्डाणपूल 4 लेनवरून अचानक 2 लेनमध्ये कमी होतं, ज्यामुळे गंभीर बॉटलनेक तयार होतं. अशा प्रकारची अचानक लेन कपात जागतिक स्तरावर असुरक्षित आणि अपघातप्रवण मानली जाते आणि मानवी जीवाला गंभीर धोका निर्माण करते. पत्रात पुढे म्हटले आहे की देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होऊनही अद्याप कोणतीही दुरुस्ती किंवा शिस्तभंग कारवाई झाली नाही. 4 लेनचा उड्डाणपूल मधोमध 2 लेनमध्ये अरुंद करणारे डिझाईन कोणी मंजूर केले, हा गंभीर प्रश्न आहे. अंतिम गरज फक्त 2 लेनचीच होती, तर सुरुवातीपासून तशी योजना करता आली असती, ज्यामुळे अनावश्यक खर्च आणि सुरक्षेचे धोके टाळले असते. संबंधित अधिकारी, सल्लागार आणि कंत्राटदार यांच्या आर्थिक अनियमितता, निष्काळजीपणा आणि दक्षतेच्या अभावाबाबत गंभीर शंका निर्माण होत आहे.